नमस्कार मंडळी, आज आहे अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस. तर आज गणपतीला प्रार्थना करायची. बघा, मी मोदक बनवले आहेत छानसे. आज ते बाप्पाला उकडीचे मोदक नैवेद्य दाखवणार आहे. तर बाप्पाकडे प्रार्थना करायची आहे की आम्हाला चांगली बुद्धी दे, भरभराट दे, आमच्या कार्यामध्ये यश दे आणि सर्वांचं चांगलं होऊ दे, कल्याण होऊ दे, अशी त्याच्याजवळ प्रार्थना करायची आहे. आपण गेले 11 दिवस छानपैकी हा उत्सव आनंदाने, एकत्रपणे आपल्या कुटुंबियांसोबत, मित्रमंडळींसोबत छानपैकी असा साजरा करतो आहोत. आणि आज बाप्पाला निरोप द्यायची वेळ आलेली आहे. तर बाप्पाला म्हणायचं आहे पुनरागमनायच, म्हणजे तू पुन्हा पुढच्या वर्षी ये आणि लवकर ये. म्हणून आपण म्हणतो की नाही, गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असं आपण म्हणतो की नाही. तर असा बाप्पा सर्वांनाच आनंद देणारा आज त्याच्या घरी जाणार आहे. त्याचे आई बाबा वाट बघत असणार की नाही. महादेव आणि पार्वती हे त्याचे आई बाबा वाट बघत असतात आणि आपल्याला त्याची वर्षभर गणपती बाप्पाची आपण वाट बघत असतो, उत्सुकता असते. तो येतो आणि सर्वांनाच आनंद देऊन जातो. आता हा बाप्पा फुलांच्या पाकळ्या मी अशाच डेकोरेशनसाठी ठेवले आहे. बाकी काय त्याचं विशेष असं हे नाही आहे. नाहीतर एखाद्याला वाटेल त्याच उकडल्या की काय, असं नाही. त्या वरून अशा सजावटीसाठी. आणि हे बघा, एक छानशी अशी नेवरी किंवा उकडीची करंजी बनवली आहे. ही पहा. तर कसं झालं आहे सांगा. आणि छानपैकी तुम्ही पण आजचा दिवस एन्जॉय करा. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या.